लेके अल्लाह बोल, नीला लेके अल्लाह बोल, बजा दिन लेके अल्लाह बोल, बाबा भाई अल्लाह बोल, बाबा भाई अल्लाह बोल, बजा बोल अल्लाह बोल, कमरनाथ विजय भगवत दलित बच्चा तू लेके तू लेके अल्लाह बोल, आरक्षण आमच्या हक्काचं नाही माझ्या बापाचं आज जो आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात जो विराट असा मोर्चा निघणार आहे, या मोर्चाचं नेतृत्व सर्व आंबेडकरवादी सर्व पक्ष संघटना आणि सर्व कार्यकर्ते करणार असून या मोर्चा निमित्त सर्व अशी तयारी झालेली आहे। तर मला एक सांगायचं तात्पर्य हे आहे की या मोर्चा निमित्त आम्ही हे उपवर्गीकरण होऊ देणार नाही आणि फडणवीस सरकारचा जो जातीवादी फंडा आहे तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। 59 जातीच्या गुण्यागोविंदाने या महाराष्ट्रात नांदत आहे, त्यांना जे 13% आरक्षण मिळालेलं आहे ते आम्ही कदापि खतम होऊ देणार नाही, एवढी आपल्या चॅनलद्वारे आम्ही सांगू इच्छितो। सरकार उपवर्गीकरणाचा घाट त्यांच्या राजकीय फायद्यासाठी घालत आहे। त्यांचा राजकीय फायदा आणि जातीवाद कसा वाढेल आणि जाती जातीमध्ये कसे भांडणं होतील, जाती जातीमध्ये कसं तेढ निर्माण होईल याचा प्रयत्न हा भाजप सरकार हे करत आहे। 59 जातीचा जो समूह आहे ज्याला आपण शेड्यूल कास्ट म्हणतो, अनुसूचित जातीचा, या जातीच्या जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम जाणीवपूर्वक या सरकारनं, फडणवीस सरकारने, बीजेपी सरकारने केले। वास्तविक हा काही संविधानिक मुद्दा नाही आहे। फडणवीस साहेबांच्या मनात आलं आणि त्यांनी लागू करण्याचा घाट घातला, त्याला विरोध म्हणून आम्ही हा मोर्चा काढतोय आणि त्यासाठीच पूर्ण महाराष्ट्रात देखील या पद्धतीचा असंतोष उसळलेला आहे। न्यायमूर्ती बदल समितीचा जो अहवाल आला आणि ती जी समिती कार्यरत राहिली, तिचं एकूणच कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उभं करावं अशा पद्धतीचा त्यांचा तो कारभार आहे। त्यामुळं बदल समितीनं सादर केलेला असा अहवाल तात्काळ रद्द करून तो फेटाळण्यात यावा, आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द करण्यात यावं, आरक्षणाची मर्यादा वाढून ती 20% करण्यात यावी आणि अबकडं पूर्णच्या पूर्ण कोलॅप्स करावं, या मागणीसाठी आज साऱ्या ठिकाणी असंतोष आहे। नेमकं सरकार काय करण्याचा प्रयत्न करतंय? कारण आता तुम्ही बोललात की जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम या ठिकाणी सरकार करतंय, नेमकं कशा पद्धतीने सगळं क्लिअर होते? सरकारचं दुसरं काय देणं घेणं नाही। सरकार अपयशी आहे सध्या, म्हणजे महागाई, बेरोजगारी, जेवढे काही जीवन मरणाचे प्रश्न आहेत सामान्य जनतेचे, ते सोडवण्यासाठी सरकार हे अपयशी ठरलेलं आहे। परंतु जेव्हापासून सरकार अस्तित्वात आलं तेव्हापासून मराठा, धनगर, मराठा, ओबीसी असे वेगवेगळ्या जाती समूहांना त्यांनी भांडून लक्ष डायव्हर्ट करण्याचं काम सरकार करत आहे। आता उरला फक्त हा समूह, या समूहामध्ये देखील भांडणं लावून काही दिवस इकडं लक्ष विचलित करणं आणि आपलं अपयश झाकणं, यासाठी सरकारचा हा कुटील डाव आहे। त्याचबरोबर मागासवर्गीय समाजामध्ये प्रामुख्यानं मताचं ध्रुवीकरण कसं करता येईल हा देखील एक त्याच्या मागचा छुपा अजेंडा आहे, म्हणून आम्ही या सरकारच्या विरोधात तीव्र निषेध करतो। सर्वांना माझं क्रांतिकारी जय भीम। मी वर्षा अभिनव जाधव, वंचित बहुजन आघाडीची शहर उपाध्यक्ष। आज आरक्षण अनुसूचित जातीच्या जातीविरोधात, आरक्षणाविरोधात जो उपवर्गीकरणाचा कायदा सरकारने लागू करण्यात आलेला आहे, तो कायद्याच्या निषेधार्थ आज आम्ही हजारोच्या संख्येने क्रांती चौक इथे निषेधार्थ मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि आरक्षणाबद्दलचा हा उपवर्गीकरणाचा जो डाव आहे तो सरकारचा हाणून पाडण्याचा आमचा निकष आहे आणि तो रद्द व्हावा अशी आमची सर्व आंबेडकरी समाजाची आणि सर्व पक्षीयच्या वतीने आज मागणी आहे। आजच्या मोर्चाचं महत्त्व म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज एवढा मोठा मोर्चा निघाला, असंख्य संख्येने आपल्या भारताचं वर्गीकरण अबकड ह्या भागात व्हायलाच नको, झालंच नाही पाहिजे, हीच माझी मोठी आव्हान आणि म्हणून आम्ही एवढ्या असंख्य लोकांना संख्याने आम्ही इथं उपस्थित आहोत। मी जया गजबी, वंचित बहुजन आघाडी।
आम्ही सरकारला हेच सांगणार आहे की या वर्गीकरणाचा हे झालंच नाही वर्गीकरण झालंच नाही पाहिजे. अपकड अबकड हे वर्गीकरण व्हायलाच नको हीच आम्ही इशारा देत आहोत सरकारला. यस 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 खूप मोठ्या जातीमध्ये भांडण लावायचं काम करत आहे. त्याचमुळे आम्ही इथं आता रोडवर आलेलो आहोत. हा आणि हे अबकडे हे उपवर्गीकरण करून समाजातील जे प्रस्थापित पक्ष आहे ते राजकारणी लोक समाजामध्ये तेढ निर्माण करून त्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे हा आम्हाला उपवर्गीकरणाचा हा कायदा आम्हाला हाणून पाडायचा आहे. आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि हा कायदा रद्द व्हावा अशी आम्ही मागणी करतो सरकार. RSSचं चाललेलं आहे. जात भेद भांडणं टणणं लावायचं हे कशासाठी चालतंय? तोपर्यंत रस्त्यावर आम्हाला उतरायचं चाललंय. आम्हाला वर्गीकरण नाही झालं पाहिजे. सगळ्याला समान हक्क झाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्याला संविधान दिलंय. संविधानामुळं सगळ्याला समान हक्क मिळाला पाहिजे. वर्गीकरण नाही झालं पाहिजे. वर्गीकरण झालं व्हायलाच नाही पाहिजे. वर्गीकरण जर झालं तर हे सगळं मोदीचं आहे आणि मी अशाचा हे आहे हात आहे ह्यांचा. मला तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की RSSचा सगळा एक नंबर डाव आहे. त्यांनी हे डाव खेळणं चालू केलेलं पण ह्या डावाला आम्ही मोडून टाकणार आहोत. जय भीम. खरं तर 59 जाती एकत्र राहू नये हे संघाची पूर्वीपासूनच हे आहे धारणा आहे. कारण की हे एकत्र जर राहिले तर हे सरकार बदलू शकते. आंबेडकरी विचारधारा ही देशभर चालते. तुम्ही आता दिल्लीचं जंतर मंतरचं आंदोलन बघितलं असेल की बाबासाहेब आणि संविधान या दोन गोष्टीवरच तिथं आंदोलन सुरू झालं आणि त्यांना झुकावं लागलं. जे गव्हर्नमेंट 15 वर्षापासून 3 टर्म झाली बीजेपीची गव्हर्नमेंट सेंट्रलमध्ये आहे स्टेटमध्ये आहे ती गव्हर्नमेंट झुकली नव्हती. त्यांना बॅकफुटवर यावं लागलं आणि प्रधानचा राजीनामा घ्यावा लागला. त्याच स्वरूपाचं हिंदू मुस्लिम परत एसटी धनगर परत SC मध्ये परत उपवर्गीकरण म्हणजे हे असे वेगवेगळे जे एकत्रित संविधानाच्या माध्यमातून जे एकत्र राहत आहे ते एकत्र त्यांना राहू द्यायचं नाही. इंग्रजासारखं टोळा फोळा आणि राज्य करा असं संघाची नीती आहे आणि बीजेपीची नीती आहे. म्हणून ते असे वेगवेगळ्या समाजामध्ये तेढ निर्माण करून विभाग करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. खरं तर आम्ही त्यांना याच्या माध्यमातून या मोर्चाच्या माध्यमातून सांगू शकतो की तुम्ही कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुटू शकणार नाही. आम्ही एकत्र आहोत. 59 जाती आम्ही एकत्र राहू आणि हे 13% आरक्षण जे आहे तुम्ही जे विभागण्याचा प्रयत्न करत आहात ते कधीच विभागू देऊ नये आणि त्याला उपवर्गीकरण होऊच देणार नाही असं आंबेडकरी समाजाच्या वतीने आम्ही तुम्हाला सांगतो. याच देशभर लोन पसरणार आहे आणि देशभर याचे आंदोलन होणार आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रापुरतं नाही तर हे देशभर हे आंदोलन पेटणार आहे आणि बीजेपीने विचार करावा. जसं बॅकफुटवर आता आली ते प्रधानच्या वेळेस तसंच या उपवर्गीकरणाच्या संदर्भात महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा बॅकफुटवर हे आम्ही तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र सरकारने कोणत्याही राज्यामध्ये उपवर्गीकरण कोणत्याही परिस्थिती लागू करू नये आणि हे उपवर्गीकरण जर लागू झाले तर आमच्या SC समाजाच्या जातीमध्ये समाजामध्ये फूट पडेल आणि म्हणजे त्यांच्यामध्ये तेढ निर्माण होईल आणि आमच्या मुलांचं भविष्य म्हणजे कुठंतरी त्यांचं योगदान असूनही नाकारलं जाऊ शकतं. एखाद्या मुलाला 90% मार्क असूनही जिथं त्याला ऍडमिशन मिळायला हवे त्यांचा फक्त उपजातीचा कोटा संपला आहे म्हणून त्याचे ऍडमिशन किंवा नोकरी नाकारली जाऊ शकते. म्हणून हे उपवर्गीकरण रद्द झालेच पाहिजे. आज हा जो मोर्चा आहे हे आरक्षण उपवर्गीकरण जे केलेलं आहे सरकारनं जे केलेलं जातीमध्ये जे भांडण लावण्याचं काम केलंय ते त्या विरोधात आहे आणि सर्व समाजाचा या ठिकाणी आम्हाला पाठिंबा आहे. चर्मकार समाज असेल OBC समाज आहे सर्व समाज आमच्या बरोबर आहे आणि हे झालंच पाहिजे उपवर्गीकरण रद्द. त्यासाठी आमचा या ठिकाणी मोर्चा आहे. थोड्याच वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होईल. अण्णादास आंबेडकर साहेब आहेत, चंद्रकांत हांडोरे साहेब आहेत. मोर्चाला मोठ्या संख्येने लोक येणार आहेत आणखी.